नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील लांजी ग्रामपंचायत आज संपूर्ण परिसरात आदर्श ग्रामपंचायत म्हणून नावारूपाला येत आहे। लोकाभिमुख प्रशासन, पारदर्शकता आणि नागरिकांच्या विश्वासावर उभारलेली एक नवी वाटचाल। लांजी गाव आज डिजिटल, सुरक्षित आणि सर्वांगीण विकासाच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे। सर्वप्रथम नागरिकांसाठी सुरू केलेले नागरी सेवा सुविधा केंद्र CSC मार्फत गावकऱ्यांना प्रमाणपत्रे, सरकारी फॉर्म, आधार, पॅन सेवा अशा सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्या। गावकऱ्यांचे काम आता मिनिटात होते, त्रास नाही, वेळेची बचत आणि प्रशासनावरचा विश्वास अधिक बळकट झाला। मी रवींद्र प्रताप सिंह डोगवाल, आपले सरकार सेवा केंद्र ग्रामपंचायत लांजी येथे संगणक परिचालक म्हणून गेल्या 15 वर्षापासून कार्यरत आहे आणि माझे काम ग्रामपंचायतीचे सर्व अभिलेखे 1 ते 33 नमुने ऑनलाईन करणे आणि नागरिकांना सुविधा जसे की G2G, G2C आणि B2C ह्या सगळ्या सेवा देणे आहे। तक्रार निवारणही आता सोपे झाले आहे। डिजिटल आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून तक्रारी नोंदवल्या जातात आणि त्या ठराविक कालमर्यादेत सोडवण्याचा ग्रामपंचायतीचा निर्धार। यामुळे नागरिकांचा सहभाग वाढला आणि पारदर्शक प्रशासनाची पायाभरणी मजबूत झाली। ग्रामपंचायतीची स्वतःची वेबसाईट तयार करण्यात आली आहे। यावर योजनांची माहिती, खर्चाचे तपशील, विकास कामांचा प्रगती अहवाल सर्व काही उघडपणे उपलब्ध। हीच तर खरी पारदर्शकता। गावाच्या सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे बसवले गेले। महत्त्वाच्या ठिकाणी बसवलेल्या कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगारी कमी झाली, लोकांची सुरक्षिततेची भावना वाढली आणि गाव अधिक शिस्तबद्ध बनले। मॅडम, आमची घरपट्टी फाडायची होती। ओके, ऑनलाईन? हो। हा आपला ग्रामपंचायतचा QR कोड आहे, याच्यावर तुम्ही पेमेंट करू शकता। ग्रामपंचायतीने नागरिकांना सरकारी सेवा ॲप्स डाउनलोड करण्यासाठी विशेष अभियान राबवले। मोबाईलवरूनच योजना, सेवा आणि सुविधा डिजिटल गावाकडे वाटचाल यामुळे अधिक वेगवान झाली। झालंय दादा पेमेंट? मी साधना तावडे, ग्रामपंचायत अधिकारी लांजी आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अनुषंगाने आमच्या लांजी या गावामध्ये सक्रियरित्या कामं सुरू केली आहे। त्यामध्ये आमचे 1 ते 33 नमुने कंप्लीट करणं, QR कोड्स द्वारे पेमेंट करणं आणि सर्व घरावर सोलार बसवणं, त्यासोबतच गावात येणारे पूर्ण स्वच्छता, साफसफाई हे सर्व कामं केली जात आहेत। आणि त्यासोबत आपल्या गावातील पूर्ण कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवणं ग्रामसभेच्या माध्यमातून, तसेच आपल्या ग्राम समित्या त्यांच्या मीटिंग घेणं, मासिक सभा घेणं, हे सर्व कार्य ग्रामपंचायततर्फे चालवली जातात। दप्तर अद्यावत ठेवणे आणि वार्षिक लेखापरीक्षण पारदर्शकपणे करणे हे लांजी ग्रामपंचायतीचे मोठे वैशिष्ट्य। प्रत्येक नोंद व्यवस्थित, प्रत्येक खर्च नियमानुसार। ग्रामसभा नियमित घेतल्या जातात आणि त्यांची कार्यवृत्ते डिजिटल स्वरूपात जतन करून सर्वांसाठी उपलब्ध केली जातात। लोकशाहीचा खरा उत्सव म्हणजे ग्रामसभा आणि लांजीने त्याला नवा आयाम दिला आहे। माझं नाव संतोष अंबादास कमटेवर आहे, ग्रामपंचायत सदस्य वार्ड क्रमांक 1 म्हणले तर आमच्या वार्डामध्ये आम्ही समजा स्वच्छतेकडे भरपूर लक्ष देतो। नाल्या उपासणे, पुन्हा गटार साफ करून घेणे, गल्ल्या साफसूफ करणे, हे सर्व काही गोष्टी आमच्या सरपंचाला सांगून आम्ही बिलकुल लक्ष देऊन लाईट वगैरे खांब्यावरचे बसवणे, हे वेळोवेळी त्या सरपंच आम्ही त्या वार्डामध्ये लक्ष देऊन सरपंचाला अडीअडचणी असल्या तर सांगून आम्ही करून घेतो। मी बबिता तानाजी पवार, ग्रामपंचायत सदस्य वार्ड नंबर 1। माझं नाव कोमल आकाश जाधव, ग्रामपंचायत लांजी सदस्य वार्ड क्रमांक 1। नाव लीलाबाई हरी जाधव, उपसरपंच ग्रामपंचायत लांजी। गजानन हरी जाधव, मी ग्रामपंचायत लांजी या गावाचा नागरिक आहे आणि आमचे सरपंच मारुती भाऊ कुलवार हे 2022 मध्ये परत निवडून आलेले आहे आणि आमचे हे सरपंच जेव्हापासून निवडून आलेले आहे तेव्हापासून आमच्या गावात खूप काही चांगले काम झालेले आहे। जसे बंधारे करणे, गावात शोषखड्डे मॅजिक पीट करणे आणि गावातला पुन्हा सर्वे चालू आहे आमच्या
घरमोजणीचा, आणि त्यामध्ये आमचे ग्रामसेवक मॅडम आणि आमचे सदस्य मदत करतात आणि स्वतःच सर्वे करत आहे. त्यांनी पाण्याची सुविधा, पुन्हा पाण्याची सुविधा आणि शोषखड्ड्याचे आणि असे खूप काही काम चालू आहेत. बालिका पंचायत सरपंच ग्रामपंचायत लांजीची आमच्या या बालिका पंचायतमध्ये 11 ते 21 वयोगटाच्या मुली या बालिका पंचायत, जशी ग्रामपंचायतची टीम असते तसे यात सुद्धा ग्रामपंचायतमध्ये बालिका ग्रामपंचायतमध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि सदस्य याची निवड केलेली आहे. आमचं काम फक्त एवढंच आहे की आमच्या जे महिलांसाठी काही असुरक्षित या दुसरं काही त्यांची अडीअडचणी असली तर ती आम्ही सरपंचाकडे सांगावे आणि त्यांना ते आमच्या द्वारे जे बी करता येईल ते करून देण्याची आम्ही हेल्प करावी. आम्ही महिलांसाठी जसं की बालविवाह, जनजागृती आणि जुवा वगैरे जसं जे बी महिलांसाठी असुरक्षित वाटते आम्ही ते करता. धुई गजानन जाधव, मी बालिका पंचायतची उपसरपंच. आम्ही बालिका पंचायत लांजी गावात राबवली. मिन्नल करळवार मॅडम CO यांच्या माध्यमातून हे बालिका पंचायत राबवण्यात आली. दारूबंदीसाठी आम्ही गावात मोर्चा काढले, सगळे बाया वगैरे मिळून, आणि दारूबंदी जर नाही केली तर तक्रार करणार. अंजली उद्दल पवार, राहणार लांजी. माझं पद आहे युवा कार्यप्रशिक्षण आरती. ग्रामपंचायतमध्ये येऊन ॲप डाउनलोड केले. पंचायत निर्णय ॲप, मेरी पंचायत ॲप आणि ग्रामसंवाद ॲप. मी घरोघरी जाऊन सगळ्यांना या ॲप डाउनलोड करून दिले आणि ॲपची माहिती दिली. माझं नाव आकाश भारत जाधव, मी सदस्य प्रतिनिधी आहे आणि 2022मध्ये ग्रामपंचायत लांजी निवडणूक झाली असून आमचं पूर्ण पॅनल निवडून आलेलं आहे. त्यामध्ये तेव्हापासून आम्ही कामकाज पाहता तर आम्ही आमच्या सरपंचांनी उपकेंद्र मंजूर करून आणलेलं आहे, स्मशानभूमीसुद्धा मंजूर केलेली आहे आम्ही, आणि शाळेमध्ये डिजिटल शाळा करून विद्यार्थ्यांसाठी पाणी फिल्टरची मशीन लावलेली आहे आणि पूर्ण रस्त्याची स्वच्छता ही दर 8 दिवसाला आम्ही करत असतो आणि नाली उपसणे आणि 65 लाखाचे रोड मंजूर करून आणलेले आहे. किशोर शेवा राठोड, तंटामुक्ती अध्यक्ष. आणि बरेच तंटे आणि गावातले कोणते भानगडी फिंगडी असतात ते काय की सरपंच आणि पूर्ण ग्रामपंचायतची टीम आम्ही सगळे होऊन एकत्र येऊन सुन्या पोलीस स्टेशनला कधी बी आम्ही तंटा जाऊ दिलं नाही आणि बरेच कामं आम्ही इथंच करत असतो. बस. नमस्कार, मी मारुती बंडू रेकुलार, सरपंच ग्रामपंचायत लांजी, पंचायत समिती माऊर, जिल्हा परिषद नांदेड. मी 2022 रोजी सरपंच पदावर इथं विराजमान झालेला आहे. तेव्हापासून गावामध्ये संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान सुद्धा आपण राबवली. 24-25 मध्ये आपण संत गाडगेबाबा अभियानमध्ये सुद्धा जिल्ह्याच्या टॉपमध्ये निवड होणे बाकी आहे, परंतु आम्ही ते पण त्याच्या सुद्धा बक्षीसला पात्र आम्ही राहील संत गाडगेबाबामध्ये. त्यानंतर सर्वप्रथम आम्ही हा विषय आहे की मुख्यमंत्री समृद्ध अभियान अंतर्गत जे काही गावामध्ये आपल्याला 100 गुणाचा जो काही मार्कआउट शासनाने आपल्याला दिलेला आहे त्याच्यात आमचं चांगल्या पद्धतीचं काम ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सन्माननीय सर्व सदस्य व गावातली सर्व युवक बालिका पंचायतच्या माध्यमातून आम्ही सर्व विकास कामाच्या बाबतीमध्ये जे काही आपल्याला ॲक्टिव्हिटी करायची आहे, 100 गुण घ्यायचे आहे, तर त्या मॅक्रो प्लॅनिंग करून आम्ही त्या माध्यमातून सर्व काम ग्रामपंचायतच्या वतीने चालू आहे. त्याबद्दल आम्ही महिला सभा, वार्ड सभा, ग्रामसभा आणि सर्वसाधारण सभा हे सुद्धा आम्ही पंचायत निर्णय ॲपवर सुद्धा ऑनलाईन करून सर्व सभा डिजिटल ऑनलाईनच्या पद्धतीने आम्ही सभा इथं आयोजित करतो. गावातील ग्रामविकास समित्या, शाळा समिती, पाणी पुरवठा, महिला बचत गट या सर्व समित्या नियमित बैठक घेऊन विकास कामे सक्रियपणे राबवत आहेत. सतीश हुंजाजी देवपुलवार, मी ग्रामपंचायत लांजी येथे ग्राम रोजगार सेवक म्हणून कार्यरत आहे. मागील 2007 पासून कार्यरत आहे आणि ग्रामपंचायत अंतर्गत जे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जवळपास 497 जॉब कार्ड धारक आहेत. त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचं काम आमच्या माध्यमातून केलं जाते. धन्यवाद. आरोग्यासाठी आयुष्यमान भारत गोल्डन कार्डची मोठी मदत झाली. अनेक नागरिकांचे कार्ड तयार झाले. अनेक कुटुंबांना उपचाराचा मोठा भार हलका करण्यात ही योजना उपयोगी पडली.
दिव्यांग बांधवांसाठी ओळखपत्र तयार करून त्यांना शासकीय सुविधा उपलब्ध करून देणे ही संवेदनशीलतेची खरी ओळख. आज लांजी ग्रामपंचायत म्हणजे डिजिटल सेवा, स्वच्छता, सुरक्षा, पारदर्शकता आणि जबाबदार नेतृत्वाचा उत्कृष्ट मिलाफ. नागरिकांच्या विश्वासावर उभं राहिलेले हे प्रशासन आगामी काळात आणखी अनेक विकास कामे घेऊन पुढे जाण्यास कटिबद्ध आहे. लांजी आदर्श ग्रामपंचायतीकडे वाटचाल, एक प्रेरणादायी प्रवास.